विनिता यांचा मृतदेह घरी पोचेल आणि आता अंत्ययात्रा निघेल अशीच सर्वांची भावनाही होती आणि या अंत्ययात्रेमध्ये सहभागी व्हायचं म्हणून अनेक लोक सुद्धा तिथं जमलेले होते. मित्र हो, रस्त्यावरचे खड्डे आजवर निरपराध लोकांचे प्राण घेत आलेले आहेत. अनेक निष्पापांचे बळी रस्त्यावरच्या या खड्ड्यामुळे जात असतात. खड्ड्यामुळं रोज अनेक अपघात होतात, त्यात कित्येकाचे जीव जातात. पण कधी कधी असाही चमत्कार घडतो की जीव घेणारा हा खड्डा चक्क पुनर्जन्म देऊन जातो. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. तिथल्या गोकुलपुरम वसाहतीमधल्या विनिता शुक्ला या एका खड्ड्यामुळं मृत्यूच्या दाढेत गेलेल्या सही सलामत परत आल्या. विनिता शुक्ला या अचानकपणे आपल्या घरात कोसळल्या आणि त्याबरोबर त्या बेशुद्ध झाल्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं बरेलीतल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. बरेलीतल्या या रुग्णालयामध्ये विनिता यांना 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये कसलीही सुधारणा होत नव्हती, झालेली नव्हती. डॉक्टरांच्या मते त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबलेली होती. डोळ्यांच्या भावल्या विस्तारलेल्या होत्या आणि त्या ब्रेन डेड स्थितीमध्ये पोहोचल्याही होत्या. त्यांचा जीव वाचण्याची कसलीही शक्यता आता उरलेली नव्हती, कारण त्यांना वाचवायचे सगळे प्रयत्न डॉक्टरांनी केले. पण अखेर डॉक्टरांनीही शेवटी हात टेकले. व्हेंटिलेटर काढल्याबरोबर त्यांचा मृत्यू होईल असं डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबीय, नातेवाईक निराश झाले, हताश झाले, दुःखी झाले. आणि मग शेवटी या कुटुंबियांनी विनितांना आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आता कुटुंबियासमोर दुसरा पर्यायही उरलेला नव्हता. कुटुंबियांनी सगळ्या आशा सोडून दिलेल्या होत्या. व्हेंटिलेटर काढलं, विनिताचा मृत्यू झाला यावर शिक्कामोर्तब झालं. सगळं काही संपलं म्हणून विनिता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणलं जात होतं. तिकडं घरी नातेवाईक जमलेले होते. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, चेहऱ्यावर दुःख होतं. एवढंच नाही तर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये सगळी तयारी सुद्धा पूर्ण केली गेलेली होती. विनिता यांचा मृतदेह घरी पोचेल आणि आता अंत्ययात्रा निघेल अशीच सर्वांची भावनाही होती आणि या अंत्ययात्रेमध्ये सहभागी व्हायचं म्हणून अनेक लोक सुद्धा तिथं जमलेले होते. अतिशय दुःखामध्ये कुटुंबीय घराच्या वाटेनं निघाले. पण ज्या रुग्णवाहिकेतून विनिताला घेऊन जाण्यात येत होतं ती रुग्णवाहिका जात असताना रस्त्यामध्ये अचानकपणे एक मोठा खड्डा आला आणि जोरदार झटका बसला. रुग्णवाहिका या खड्ड्यातून जोरदार उसळली. या झटक्यानं विनिता यांना अचानक एक तीव्र धक्का जाणवला. खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला जोरदार झटका बसला आणि तसाच झटका मृत समजल्या गेलेल्या विनितालाही बसला. या जोरदार झटक्यामुळे विनिता यांची हालचाल सुरू झाली. अत्यंत चमत्कारिकरित्या विनिता मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलेल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना स्मशानभूमीऐवजी पुन्हा पिलीभीत इथल्या डॉक्टर राकेश न्यूरो सिटी रुग्णालयामध्ये नेलं आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणाही झाली. न्यूरो सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश सिंग यांनी सांगितलं, महिलेच्या मेंदूच्या मृत्यूनंतर कुटुंबानं अंत्यसंस्काराची सगळी तयारीही केलेली होती. तेव्हा त्यांना अचानक सुद्धा आली. त्यावेळेला त्यांनी तिला माझ्याकडे आणलं. अर्थात मलाही त्याची अपेक्षा नव्हती, कारण तिचे हातपाय आणि डोळ्याच्या भावल्या पसरलेल्या होत्या. कुटुंबाच्या विनंतीनुसार मी महिलेला दाखल करून घेतलं आणि ही देवाची इच्छा होती आणि रुग्णाच्या कुटुंबानं देवावर विश्वास ठेवलेला होता, त्यामुळे तिचा जीव वाचला. मित्र हो, तशी ही घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. अशा प्रकारच्या काही घटना या आधी देखील अनुभवाला आलेल्या आहेत. डॉक्टर जे करू शकत नाही ते कधी कधी एखादा खड्डाही करून जातो आणि त्याचा हा अनुभव. रस्त्यावरचे खड्डे निरपराध नागरिकांचे जीव घेतात. इथं मात्र एका खड्ड्यानं एक पुनर्जन्म दिलेला आहे. दुःखाच्या ओघळणाऱ्या अश्रूचं रूपांतर एका क्षणात आनंदाश्रूत केलं गेलं. स्मशानभूमीत सरण रचलेलं होतं, लोक जमलेले होते. काही वेळेतच इथं एक चिता पेटणार होती. पण एका खड्ड्यानं हे सगळं चित्र बदलून टाकलं.
मित्र हो, घडतं असंही कधी कधी.